थंड थंड पावसाळ्यामध्ये असे गरमागरम चहासोबत या कुरकुरीत कोथिंबीर वड्या तुम्ही बनवू शकता। A1 सपनाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आज मार्केटमध्ये मला एकदम स्वस्त कोथिंबीर मिळाली, म्हणून मी ठरवलं की आज मी तुमच्यासोबत कोथिंबीर वडीचा व्हिडिओ नक्कीच शेअर करेल। सगळ्यात आधी मी 5 मिनिटं हिला चांगलं पाण्यामध्ये भिजवून ठेवलं, म्हणजे याच्यामधली जी माती असते, धूळ घाण सगळी निघून जाते आणि चांगली स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून इथे मी फॅन खाली वाळायला ठेवली। वड्यांमध्ये टाकायसाठी आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे। यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घेतले। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप बेसन घेतले। कोथिंबीर वडी बनवताना नेहमी बेसनचं जे प्रमाण असतं त्याच्यापेक्षा जास्त कोथिंबीरचं प्रमाण असलं पाहिजे, म्हणजे वडी खूप छान होते आणि चवीलाही खूप छान लागते। आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचे आहे, तर त्याच्यासाठी इथे मी 2 कप पाणी टाकलेले आहे। इथे आपल्याला बेसनचं एकदम सैलसर असं मिश्रण तयार करायचं आहे। कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचे पीठ घेतले। याने कोथिंबीर वडी 7 ते 8 तास आरामात कुरकुरीत राहते आणि नरम पडणार नाही। तर आता बेसनचं छान पातळ असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटासाठी सेट करायला ठेवूया, तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया। आता गॅसवर ठेवली आहे कढई आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे थोडंसं तेल। इथे मी ठेचा बनवून घेतला आहे जाडसर असा, हा तेलामध्ये टाकून घेऊया। 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे चांगलं। यानंतर यामध्ये जाणार आहे पाव चमचा हळद, अगदी थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडासा हिंग टाकणार आहे। छान व्यवस्थित परतून घ्यायचं। ठेचा छान खमंग असा परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे बेसनचं मिश्रण। बेसन इथं छान सेट झालेलं आहे, आता हे आपण टाकून घेऊया। बेसन टाकल्यानंतर छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत। बेसन व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आणि जवळजवळ व्यवस्थित मिक्स केल्यावर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे। त्याआधी झाकण ठेवण्याच्या आधी याच्यात टाकून घेऊया थोडंसं मीठ। अर्धा चमचा मीठ मी इथे टाकून घेतले आणि आता व्यवस्थित मिक्स करायचे। बेसन घट्ट झाल्यावर याच्यामध्ये थोड्या गुठळ्या होतात, त्या चमचेच्या साहाय्याने अशा मोकळ्या करून घ्यायच्या। आता याच्यावर ठेवणार आहे मी झाकण आणि मिश्रण आपल्याला बेसनचं जे बॅटर आहे ते पूर्णपणे घट्ट झालं पाहिजे, म्हणजे वड्या आपल्याला पटकन थापता येतील इतपत आपल्याला बेसन शिजवून घ्यायचे। आणि आता याच्यामध्ये टाकायचे आहे 1 चमचा पांढरे तीळ। तीळ याच्यामध्ये भरपूर तुम्ही टाकू शकता, कारण तीळ याच्यात खूप छान लागतात। आणि पांढऱ्या तिळासोबतच मी इथे टाकणार आहे 1 चमचा काळे तीळ। हे बिलकुल ऑप्शनल आहेत, पण खूप हेल्दी असतात, म्हणून मी याच्यात काळे तीळ पण टाकून घेणार आहे। 1 चमचा मी घेतला आहे इथे ओवा। ओवा हा क्रश करून घेतलेला आहे, हा पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे। ओवा याच्यात नक्की टाकायचं आहे, कारण जेव्हा कोथिंबीर वडी तळली जाते तेव्हा खूप खमंग अशी चव ओव्याची याच्यामध्ये खूप छान उतरते। आता हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे। तळताना ऑलरेडी हे खूप छान क्रिस्पी होतात, म्हणून मी इथे शिजताना न टाकता असे वरतूनच टाकून घेतले। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या स्टेपला इथे मी घेतली आहे कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी काही कोवळ्या काड्या पण घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या काड्यांची चव खूप छान उतरते। आणि जास्त करून पानंच घेतलेली आहेत, कोथिंबीर छान वाळलेली आहे। आता ही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी टाकली आहे बडीशोप। आता आपण कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया।
बऱ्याचदा कोथिंबीर वडी करताना ज्या स्टेपला ठेचा टाकला जातो तेव्हाच कोथिंबीर टाकून वाफवली जाते, पण तशा पद्धतीने केल्यावर कोथिंबीर जास्त वाफवली पण जाते आणि जर अशी वरतून टाकली तर कोथिंबीरचा रंग पण छान येतो आणि खूप जास्त अशी कोथिंबीर वाफवली पण नाही जात आणि चव पण खूप छान उतरते. म्हणून या स्टेपला मी इथे कोथिंबीर टाकली आहे. आता कोथिंबीर मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. मीठ थोडं कमी वाटत होतं म्हणून थोडंसं मीठ पण मी याच्यात टाकून घेतलं. 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर 1 मिनिटभर कोथिंबीर मी छान या बेसनामध्ये परतून घेतली आहे. खूप जास्त इथं मी कोथिंबीर वाफवली नाही आहे, कारण हलकीशी कोथिंबीर कच्ची राहील ना तर तळताना तिचा फ्लेवर खूप छान उतरतो. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. कोथिंबीर वडीचं मिश्रण आता मी एका ताटात काढून घेतलं आहे आणि हलकासा तेलाचा हात घेतला आणि हे पीठ चांगलं मळून घेणार आहे. चवीला एकदमच खूप छान अप्रतिम होतात या कोथिंबीर वड्या आणि एकदम झटपट होतात. आता वड्यांचे पीठ मी चांगले मळून घेतले आणि आता त्याला याच्या मी वड्या पाडून घेणार आहे. रेसिपीची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जाऊन नक्की चेक करा. कोथिंबीर वड्या आपण आता हव्या त्या शेपमध्ये आपल्या आवडत्या आकारामध्ये कापू शकता. चौकोनी, गोल किंवा त्रिकोणी आकारामध्ये या तुम्ही तयार करू शकता. या वड्या माझ्या इथे गोलाकारामध्ये कापून झाल्या आहेत. मला हा शेप कोथिंबीर वडीचा खूप आवडतो म्हणून मी गोलाकार शेपमध्ये या कापून घेतल्या आहेत. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कापू शकता. आता मी या तळून घेणार आहे. तळण्याच्या आधी मी याच्यावर पुन्हा एकदा तीळ टाकून घेणार आहे आणि उलटणीच्या साह्याने या चांगल्या दाबून घ्यायच्या, म्हणजे हे तीळ तेलामध्ये उतरणार नाही. कोथिंबीर वड्या किंवा इतर कुठलाही तळण्याचा जो पदार्थ असतो तो तेलकट होऊ नये म्हणून मी एक महत्त्वाची टिप तुम्हाला सांगते. तळणीचे पदार्थ तळताना तेल आधी सुरुवातीला एकदम चांगले तापून घ्या आणि त्यानंतर तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची. कारण कमी तापमान असलेल्या तेलात जर आपण पदार्थ सोडले तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तेल शोषले जाते आणि पदार्थ तेलकट होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वड्या, भजी किंवा तळणीचा कुठलाही पदार्थ असतो, आधी सुरुवातीला तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन एक लाईक करून एक छानशी कमेंट देखील द्या, म्हणजे पुढचे आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आता या मला थोड्या लालसर झालेल्या दिसत आहेत, या मी उलटून घेते. आणि आता दोन्ही बाजूने छान कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या मी तळून घेतल्या आहेत. कोथिंबीर वडी आपली इथे तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा.